संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। लाभार्थ्यांच्या मानधनात आता वाढ करण्यात आलेली आहे। तर ही वाढ किती रुपयांची असणार आहे, कोणते लाभार्थी यासाठी पात्र असतील, त्याचप्रमाणे आता तुम्हाला दोन महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत। तर ती कागदपत्रे कोणती आहेत आणि कधीपर्यंत तुम्हाला ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, याबद्दल संपूर्ण अशी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सध्या महाराष्ट्रात संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत अनेक चर्चा आणि अफवा पसरवल्या जात आहेत। विशेषतः 25 मे पासून या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमाह 6,000 रुपये मिळणार असल्याची बातमी सोशल मीडिया, यूट्यूब आणि विविध माध्यमांवर दिसत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून योजनेबाबतची सत्य परिस्थिती, अफवांचे निराकरण आणि अधिकृत माहिती जाणून घेऊयात। त्यामुळे माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, कोणताही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पाहूयात काय आहे संपूर्ण माहिती। संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे। या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार, विधवा, घटस्फोटित महिला, अपंग आणि गरजू व्यक्तींना आर्थिक मदत दिली जाते। सध्या या योजनेमध्ये लाभार्थ्यांना प्रतिमाह 1,500 रुपये इतके अनुदान दिले जात आहे। त्याचप्रमाणे वृद्ध असलेल्या लोकांना कामाला जाता येत नाही, कोणते काम त्यांच्याकडून होत नाही आणि ते कामाला जरी जायचं म्हटले तरी सुद्धा त्यांना कोणीच कामावर घेत नाही, त्यामुळे वृद्धांना पगारवाढीची सर्वात जास्त गरज आहे। तसेच विधवा महिलांना सुद्धा पगारवाढीची अत्यंत गरज आहे, त्यामुळे पगारवाढ ही झालीच पाहिजे, कारण की हे अनुदान निश्चितच अपुरे असल्याचे अनेक लाभार्थ्यांचे मत आहे। वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर आणि आर्थिक गरजा लक्षात घेता अनेक लाभार्थी यांना अनुदान वाढ व्हावी अशी अपेक्षा करतात। त्यामुळे अनेक ठिकाणी अनुदान वाढीची मागणी करणाऱ्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। तसेच आमदार बच्चू कडूंनी सुद्धा निराधार असलेल्या लाभार्थ्यांना पाठिंबा देत आंदोलने सुरू केली आहेत। बच्चू कडूंच्या मते किती महिने या लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाही, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागते आहे। तसेच निराधारांना महिन्याला फक्त 1,500 रुपयेच दिले जातात आणि हे पैसे सुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाहीत। या वाढत्या महागाईच्या युगामध्ये 1,500 रुपयांमध्ये घर कसे चालावे? सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर हे वाढत चाललेले आहेत, परंतु निराधारांना अनेक वर्षापासून फक्त 1,500 रुपयेच देण्यात येत आहेत। त्यामुळे निराधारांच्या पगारवाढीमध्ये वाढ करण्यात यावी असा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे। याबाबत जागोजागी आंदोलने सुरू केली आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, निराधारांचे पगार वाढायला पाहिजे की नाही? तसेच ही वाढ किती रुपयांची असावी हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तसेच तुमचे किती हप्ते आले आहेत आणि कोणाला अजूनपर्यंत मागच्या महिन्याचे पैसे आले नाहीत हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, आता एक अतिशय आवश्यक अशा दोन गोष्टी आहेत जे की तुम्हाला करणे फार गरजेचे आहे, अन्यथा यासमोर तुम्हाला या योजनेचा एकही रुपया मिळणार नाही। तर लक्षपूर्वक ऐका। सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या बँकेचे DBT लिंक करून घेतले नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या, नाहीतर यासमोर तुम्हाला या योजनेचा हप्ता येणार नाही। त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आधारची EKYC करून घ्या, कारण की जर तुम्ही EKYC केली नाही तर तुमच्या बँकेत हे पैसे येणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यामुळे ही दोन्ही कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यावी लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला यापुढे सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकेल। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता काही लोकांना 4-4 महिन्याचे पैसे अजून पण आले नाहीत, तर काही लोकांना 2 महिन्याचे पैसे आले नाहीत। तर आता या लोकांनी काय करायचे आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून आम्हाला सुद्धा समजेल की किती लोक हा व्हिडिओ पाहत आहेत। तसेच जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या माहिती एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला यासमोर अशाच महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी पाहायला मिळतील। तर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी अनुदान वाढ करण्याची मागणी व त्याचे आंदोलन सुरू केले आहे। त्याची प्रमुख मागणी आहे की सध्याचे 1,500 रुपयाऐवजी 5,000 ते 6,000 रुपये प्रतिमाह अनुदान देण्यात यावे। या आंदोलनामुळे राज्य सरकारने अनेक बैठका घेतल्या आहेत आणि लाभार्थ्यांच्या मागण्यावर विचार केला आहे, परंतु अद्याप या संदर्भात कोणतेही अधिकृत निर्णय घेतला नाही। राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा
राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला नाही जे अनुदान वाढ करण्याच्या निर्णयाला पुष्टी दिली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्रातील अनेक गरजू व्यक्तींना महत्त्वाची योजना आहे। या योजनेच्या अनुदानात वाढ व्हावी अशी मागणी वाजवी आहे, कारण सध्याच्या महागाईत 1500 रुपये पुरेसे नाहीत। त्यामुळे या मागणीला लवकरात लवकर मंजुरी मिळेल। त्यामुळे तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे, परंतु लवकरच तुमची पगारवाढ होऊन 6000 रुपये होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माहिती एक्सपर्ट या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।